आपण धडा बघतो रूरल ॲडमिनिस्ट्रेशन. हा सेविकचा धडा आहे आणि आम्हाला तर या धड्यावरती फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत. सो आपण हा धडा त्याच अँगलने बघणार होता. तर ते इथे लिहिले देर आर मोर दॅन 6 लाख विलेजेस इन द इंडिया. सो हा क्वेश्चन विचारू शकतील, हाऊ मेनी विलेजेस आर देअर इन इंडिया. टेकिंग केअर ऑफ देअर नीड्स फॉर वॉटर, इलेक्ट्रिसिटी अँड रोड कनेक्शन is not a small task. In addition to this, local land records have to be maintained and conflicts to need to be dealt with. A large machinery is in place to deal with all this. In this chapter, we will look at the work of the two rural administration officer in some detail. म्हणजे काय, एवढी सगळी गावं आहेत, मग गावांमध्ये जमिनी असणार, कोणती जमीन कोणाच्या नावावर, त्याला 7/12 म्हणतात. तर हे सगळे लँड रेकॉर्ड्स मेंटेन करायला लागतात आणि ते व्हेरिफिकेशन होतं त्याचं. तर ते कुठे होतं ते ह्याच्यात दिलं आहे. मग आता इथे त्यांनी एक सिनॅरिओ सांगितलं आहे, अ क्वॅरल इन द विलेज. मग एका विलेजमध्ये काय होतं, मोहन फार्मर आहे. हिज फॅमिली ओन्स अ स्मॉल ॲग्रिकल्चर लँड विच दे हॅव बीन फार्मिंग फॉर मेनी इयर्स. नेक्स्ट टू हिज फील्ड इज रघूज लँड विच इज सेपरेटेड फ्रॉम हिज बाय अ स्मॉल बाउंड्री कॉल अ बंड. बंड म्हणजे बांध, 2 शेतांमध्ये बांध असतो. वन मॉर्निंग मोहन नोटिस दॅट रघू हॅड शिफ्टेड द बांध बाय अ फ्यू फीट. By doing so, he had managed to take over some of Mohan's land and increase the size of his own land. Mohan was angry but also little frightened. कारण Raghu's family owned many fields and besides his uncle was also the sarpanch of the village. But even so he plucked up the courage and went to Raghu's house. म्हणजे काय झालं, या दोघांची शेतं बाजूबाजूला होती आणि हे सगळीकडे असं होतच असतं. एक जण काय करतं, आपलं हळूहळू शेत आपलं शिफ्ट करत जातात, बाण वाढवत जातात. मग ते रघूचं होतं, रघू श्रीमंत आहे, रघूकडे भरपूर लँड आहे आणि रघूचे जे अंकल आहेत ते सरपंच पण आहेत. त्याच्यामुळे त्याला काय भीती नाही आहे कायद्याची. त्याने काय केलं, मोहनच्या ह्याच्यामध्ये बाण शिफ्ट केला. म्हणून मोहन रघूच्या घरी गेला. आता मग काय झालं की खूप त्यांची भांडणं झाली आणि रघू काय ऐकायला तयार नाही की मी बाण मूव केला होता. ही कॉल्ड वन ऑफ हिज हेल्पर्स अँड दे बिगन शाउटिंग ॲट मोहन अँड बीटिंग हिम अप. The neighbors heard the commotion and rushed to the spot where Mohan was being beaten up. They took him away. म्हणजे रघूकडे रघूचे हेल्पर पण होते, तर त्या दोघांनी मिळून मोहनला मारलं. त्यांनी पहिले तर ऐकलं नाही की आम्ही असं केलंय, तो नाही कबूल नाही आला, त्यांनी त्याची चूक केली ते आणि त्याने मोहनला मारलं. पण मोहनला खूप लागलं आणि ही वॉज गिवन फर्स्ट एड बाय वन ऑफ हिज नेबर. हिज फ्रेंड who also run the village post office suggested that they go to the local police station and file a report. Others were doubtful if this was a good idea because they felt they would waste a lot of money and nothing would come out of it. Some people said that Raghu's family would have already contacted the police station. म्हणजे काय, आता ते मग काय म्हणायला लागलं, हे मारामारीची केस आहे म्हणजे आपल्याला पोलिसांमध्ये रिपोर्ट करायला लागेल. पण बऱ्याच लोकांना इंडियामध्ये कसं वाटतं की अरे जाऊ दे, कोण पोलिसांची पायरी चढेल, पोलीस न्यायालय इकडे खूप दिवस लागतात, आपला वेळ जातो, परत ते पोलिसांची डील करायला लोक घाबरतात. त्याच्यामुळे जनरली लोक काय करतात की अवॉइड करायला बघतात. पण ते जो पोस्ट ऑफिसवाला होता त्याने त्याला सांगितलं की नाही आपण कंप्लेंट करूया. आफ्टर मच डिस्कशन इट वॉज डिसाइडेड दॅट मोहन वुड गो टू द पोलीस स्टेशन अलॉंग विथ सम ऑफ द नेबर्स हू हॅज सीन द इन्सिडेंट. म्हणजे काय की पुरावे घेऊन जायचं पोलीस स्टेशनला. एरिया ऑफ द पोलीस स्टेशन. ऑन द वे टू द पोलीस स्टेशन वन ऑफ द नेबर आस्क्ड व्हाय डोंट वी स्पेंड सम मोर मनी अँड गो टू द मेन पोलीस स्टेशन इन द टाउन. इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ मनी. वी कॅन रजिस्टर द केस ओनली इन दिस पोलीस स्टेशन बिकॉज अवर विलेज कम्स इन इट्स एरिया ऑफ वर्क. एक्सप्लेन मोहन. म्हणजे काय, एक जण काय म्हणाला की आपण अजून पैसे खर्च करून मोठ्या पोलीस स्टेशनलाच जाऊ ना. तर मग दुसरा म्हणतो असं नाही करतायत, कारण ज्युरिस्डिक्शन असतं. प्रत्येक पोलीस स्टेशनची बाउंड्री डिसाइडेड असते की ह्या एरिया या पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीत येतो. म्हणजे तिकडे कुठलाही काही गुन्हा झाला तर त्याच पोलीस स्टेशनला आपल्याला जायचं होतं. Every police station has an area that comes under its control. All person in that area can report cases or inform the police about any theft, accident, injury, fight, etc. It is the responsibility of the police station, police of that station to inquire and investigate it and takes action to the cases within the area. म्हणजे काय, आता ह्यांनी काय सांगितलं, इफ देर इज अ थेफ्ट इन युअर हाऊस विच पोलीस स्टेशन वुड यू गो टू रजिस्टर युअर कंप्लेंट. म्हणजे जे आपल्या इथे जवळच आहेत तिकडे त्याच पोलीस स्टेशनला आपण जाऊ. व्हॉट वॉज द डिस्प्यूट बिटवीन मोहन अँड रघू. मग डिस्प्यूट काय होता, ऑफ द लँड एन्क्रोचमेंट. त्याला काय म्हणतात, लँड एन्क्रोचमेंट. म्हणजे लँड त्याची एन्क्रोच केली होती रघूने मोहनची. Why was Mohan worried about picking a quarrel with Raghu? Why? Because Raghu was more wealthy and rich than him.
and his uncle was sarpanch. Sarpanch of the village. So he thought the Mohan has so Raghu had money and power both. Some people said Mohan should report the matter to the police station, and others said he should not. Why? Because they were hesitant whether police will help. Whether the police will help, and if Raghu had already told the police. Means what? Because they were wealthy people, they would be influential. The police will support them. The work at the police station. When they reached the police station, Mohan went to the person in charge. Station house, office or SHO. मग काय म्हणतात? Person in charge ला काय म्हणतात? SHO. And told him what had happened. He also said that he wanted to give the complaint in writing. The SHO rudely brushed him aside, saying that he couldn't be bothered to waste his time writing down minor complaints and then investigate them. Mohan showed him his injuries, but SHO did not believe him. म्हणजे काय, आता त्याने जो इन्स्पेक्टर होता, स्टेशन हाऊस ऑफिसर, त्याला सांगितलं की माझी कंप्लेंट घ्या, पण तो काय त्याचं ऐकेना. Mohan was puzzled and did not know what to do. He was not sure why his complaint was not being recorded. He went and called his neighbors into the office. They argued strongly that Mohan had been beaten in front of them and had not rescued him, he would have been injured very seriously. They insisted that the case be registered. Finally, the officer agreed. He asked Mohan to write down his complaint. म्हणजे काय, तो एकट्या मोहनला काय तो ऐकत नव्हता. मग जेव्हा नेबर्सनी तर आर्ग्यू करायला लागले तेव्हा त्यांनी कंप्लेंट घ्यायला तयार झाला. आता आहे हे ठीक आहे, हे सिच्युएशन दाखवा. He also told people that he would send a constable the next day to investigate. म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता मी कंप्लेंट तुम्ही लिहून द्या आणि मी कॉन्स्टेबल पाठवतो. Maintenance of the land record. You saw that the Mohan and Raghu were arguing heatedly whether the common boundary of their field had been shifted. Isn't there a way by which they could have settled the dispute in a peaceful manner? Are there any records that show who owns the land in which village? Let's find out how this is done. Measuring land and keeping land record is the main work of the पटवारी. मग पटवारी हे काय आहे? पटवारी हे एक ऑफिस आहे. The patwari is known by different names in different states. In some villages, such officers are called as a lekpal. In other, kanugo or karamchari or village officer etc. म्हणजे काय आहे, पटवारी जे आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्या ह्याच्यामध्ये सगळ्या लँड रेकॉर्ड मेंटेन केले जातात, किंवा त्याला लेखपाल पण म्हणतात, कनुगू पण म्हणतात, कर्मचारी किंवा विलेज ऑफिसर. वी विल रेफर टू दिस ऑफिसर ॲज पटवारी. म्हणजे हा ऑफिसर असतो. इच पटवारी इज रिस्पॉन्सिबल फॉर अ ग्रुप ऑफ विलेजेस. द पटवारी मेंटेन्स अँड अपडेट्स द रेकॉर्ड ऑफ द विलेज. The map and the corresponding details from the register on the next page are a small part of the records kept by the patwari. म्हणजे पटवारी काय करतो, सगळं मेंटेन करतो. द पटवारी usually has ways of measuring agricultural land. In some places a long chain is used. In the above instance, the patwari would have measured both Mohan's and Raghu's field and compared them with the measurement on the map. If they did not match, then it would be clear that the boundary of the field has been changed. ओके. सो आपल्या स्टेटमध्ये काय म्हणतात पटवारीला ते फाइंड आउट करायचं. इफ यू लिव्ह इन रुरल एरिया, फाइंड आउट हाऊ मेनी विलेजेस दॅट द पटवारी ऑफ युअर एरिया मेंटेन लँड रेकॉर्ड्स ऑफ, आणि हाऊ डू द पीपल इन विलेज कॉन्टॅक्ट हिम हर. आता हे तर आपण विलेजमध्ये राहत नाही, पण प्रत्येक वेळी तालुक्यामध्ये ऑफिसेस असतात, तिथे हे लँड रेकॉर्ड मेंटेन होतात. आपल्याकडे त्याला 7/12चा उतारा म्हटलं जातो. The patwari is also responsible for organizing the collection of land revenue from the farmers and providing information to the government about the crops grown in the area. This is done from the records that are kept, and this is why it is important for the patwari to regularly update these. Farmers may change the crops grown in the field, or someone may dig a well somewhere. म्हणजे काय, पटवारीला सगळंच रेकॉर्ड करायचं असतं की कोण ओनर आहे, त्याच्यावरती त्याची किती लँड आहे, त्या लँडमध्ये काय काय आहे, मग तो फार्मर कुठली पिकं घेतो, किंवा त्याने काय चेंज केलं, त्याच्यामध्ये कुठली विहीर डग केली का. त्याचप्रमाणे त्या प्रत्येक फार्मरला कर पण द्यावा लागतो. द खसरा रेकॉर्ड टू द पटवारी गिव्स यू इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मॅप गिवन बिलो. It identifies which plot of land is owned by whom. Look at both the records and the map and answer the question given below regarding Mohan and Raghu's land. मग हा हे मॅप आणि हे येऊ शकतं आणि त्याच्याप्रमाणे क्वेश्चन्स विचारू शकतात. मग आता हे काय विचारले, एरिया इन हेक्टर, नेम ऑफ द ओनर, फादर, हजबंड, ॲड्रेस, इट इज रेंटेड टू सम अदर फार्मर की
their name and rent received, a crop cultivated this year, म्हणजे कुठल्या एरियामध्ये किती, एरिया नॉट कल्टिवेटेड अँड फॅसिलिटीज, जे ह्यालाच काइंड ऑफ सातबाराचा उतारा किंवा ह्याला म्हणतात खसरा रेकॉर्ड. काय म्हणतात? खसरा रेकॉर्ड. मग त्याच्यामध्ये आलं की किती लँडचा एरिया किती आहे, हेक्टर आहे, तो कोणाकडे आहे, कोणाच्या नावावरती आहे, ॲड्रेस काय त्या माणसाचा, तो रेंटेड आहे की तो स्वतः फार्मरने यूज केला आहे, त्याच्या कुठल्या पोर्शनवरती कुठलं क्रॉप घेतलं जातं आहे, आणि अजून काही त्याच्यामध्ये आहे का, म्हणजे कंपाऊंड आहे का, वेल आहे का, काय कुठे काय आहे दुसऱ्या फॅसिलिटीज. आणि हा इथे रेकॉर्ड आहे, म्हणजे पूर्ण गावची जमीन जी आहे ती डिवाईड झाली, म्हणजे हा एक प्लॉट आहे, हा एका फॉर्मरच्या नावावर असणार, हा एक प्लॉट आहे, इकडनं मेन रोड गेला आहे, म्हणजे ह्याला म्हणतात हा मॅप असतो नॉट, आणि त्या मॅपवरून कळतं की कोणाची कुठे जागा आहे. तर हू ओन्स द लँड साऊथ ऑफ द मोहन फील्ड. आता मोहनची फील्ड कुठे आहे, मग आता इथे दिसतंय मोहनची लँड कुठली आहे, मोहनची लँड आहे 1, म्हणजे हा मोहनचा प्लॉट आहे, आणि त्याच्या साऊथला म्हणजे नॉर्थ, हे नॉर्थ आहे, म्हणजे साऊथ कुठलं हे, म्हणजे प्लॉट नंबर 2. प्लॉट नंबर 2 कोणाचा आहे, रघुरामचा आहे. मार्क द कॉमन बाउंड्री बिटवीन मोहन अँड रघुज लँड, म्हणजे कुठली आहे ही कॉमन बाउंड्री, ही त्यांची कॉमन बाउंड्री आहे इकडे, बरोबर. वू कॅन यूज फील्ड नंबर 3, वॉट इन्फॉर्मेशन, वू कॅन यूज द फील्ड नंबर 3. आता फील्ड नंबर 3 कोणाचं आहे, रघुरामचंच आहे, म्हणजे हे फील्ड नंबर 3 पण रघुचंच आहे. व्हॉट इन्फॉर्मेशन कॅन वन गेट फॉर फील्ड नंबर 2 अँड फील्ड नंबर 3, म्हणजे 2 आणि 3ची काय इन्फॉर्मेशन आहे की 2 अँड 3मध्ये 2 जे आहे सन ऑफ रतन, सॉरी 3 जे आहे ते कोणाचं आहे, मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचं ग्रासलँड आहे, म्हणजे हे कोणीच नाही यूज करू शकत, ही रघुची लँड नाही आहे, फक्त गव्हर्नमेंट यूज करू शकतो हे, आणि गव्हर्नमेंट गावाला देऊ शकतो. ग्रासलँड आहे म्हणजे चरायला पूर्ण घेऊन येऊ शकतात. आणि फील्ड नंबर 2 अँड फील्ड नंबर 3 म्हणजे काय, आता फील्ड 2 अँड 3मधून फॉर काय आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. मग आता फील्ड 2मध्ये इथे एक वेल दाखवली, म्हणजे फील्डमध्ये वेल आहे, इथे वेल पण आहे, झाडं आहेत, आणि ही ग्रासलँड आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते कोणाच्या. आणि फील्ड नंबर 2मध्ये सोयाबीन आणि व्हीट आणि इरिगेटेड लँड आहे, केवढी लँड आहे, वेल आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या 2 ह्याच्यावरून आपल्याला मिळते आहे. ओके. कीपिंग ट्रॅक ऑफ ऑल दिस इन द वर्क ऑफ द रेव्हेन्यू डिपार्टमेंट, म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतं हे पटवारीचं वर्कवरती काय करतं ते सुपरवाइज करतं. ऑल स्टेट्स इन इंडिया आर डिवायडेड इंटू डिस्ट्रिक्ट्स फॉर मॅनेजिंग मॅटर्स रिलेटेड टू लँड. दिस डिस्ट्रिक्ट आर फर्दर सबडिवायडेड. This subdivision of a district are known by the different names such as tehsil or taluka. At the head is the district collector, and under her are the revenue officers, also known as tehsildars. They have to hear disputes. They also supervise the work of the patwaris and ensure that the records are properly kept and the land revenue is collected. They make sure that the farmers can easily obtain a copy of their record. Students can obtain their caste certificate, etc. The tehsildar office is where land disputes are also heard. म्हणजे तहसीलदार असतो, तहसीलदार हे तहसील म्हणजे तालुक्याचं ऑफिस. तहसीलदार ऑफिस काय करणार, त्या तहसीलमध्ये एका तालुक्यामध्ये कितीतरी गावं असू शकतात, ते सगळे रेकॉर्ड कोण बघतं, तहसीलदारच्या ऑफिसमध्ये बघितले जातात. आणि त्याच्यावरती असतं डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट इज मेंटेन बाय डिस्ट्रिक्ट कलेक्टर. Farmers often require a copy of their land record together with a map, as shown in the previous illustration. They have right to this information. They may have to pay a small fee for this. However, this information is not easily made available, and farmers sometimes have to face many problems to get it. In some states, records are now being computerized and also kept at the panchayat office so that they are more easily available and regularly updated. म्हणजे काय होतं, पहिल्याच्या ह्याच्यामध्ये हे सगळे हाताने लिहिलेले रेकॉर्ड होते, बरोबर. मग कुठले गाळ होऊ शकत होते किंवा एखाद्या जमीन पडून आहे, कोणी गेलेलंच नाही आहे, खूप वर्षाने आलं, मग ते जुने रेकॉर्ड असतील नसतील ते सगळं रिटर्न असल्यामुळे प्रॉब्लेम व्हायचे. आता सगळं कम्प्युटराइज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे रेग्युलरली ते अपडेट केलं जातं. When do you think farmers may require a copy of this record? Study the following situation and identify the cases for which the record will be necessary. A farmer wants to buy a plot of land from another. A farmer wants to sell her produce to another. A farmer wants a loan from the bank to dig a well in her land. A farmer wants to purchase fertilizers for his field. A farmer wants to divide his property among his children. म्हणजे या सगळ्याच केसेसमध्ये त्याला स्वतःची प्रॉपर्टी लोन करायची असेल किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल
प्रॉपर्टीसाठी खतं विकत घ्यायची असतील, खतं पण त्याच्या लँडच्या हिशोबानेच मिळतात. सो प्रत्येक गोष्टीमध्ये त्या फार्मरला 7/12चा उतारा लागतो किंवा हे जे लँड रेकॉर्ड आहे ते लागतं. अ डॉटर विश, फादर इनहेरिटेड अवर हाऊस फ्रॉम हिज फादर and everyone says he will leave it to the brother, but what about me and my mother? To expect a share in my father's home, it is not very womanly, I am told, but I really want a place of my own, not dowry of silk and gold. म्हणजे काय की पहिले कसं होतं की वडिलांच्या इस्टेटीमध्ये फक्त मुलांचा अधिकार असायचा, मुलींना काही मिळायचं नाही. कारण का नाही मिळायचं? कारण मुलींना भरपूर हुंडा दिला जायचा. मग असं वडील असं मेंटेन करायचं की ठीक आहे, मुलीला हुंडा देऊ आणि मुलाला आपलं घरदार देऊ, पण मग तो हुंडा पण जायचा मुलीच्या नवऱ्याला, म्हणजे मुलीकडे स्वतःकडे तर काहीच नसायचं. तर आता हे सगळे कायदे बदललेत. आता मुलगा आणि मुलगी इक्वल आहे, आईवडिलांच्या संपत्तीमध्ये त्यांना इक्वल अधिकार आहे. अ न्यू लॉ, हिंदू सक्सेशन अमेंडमेंट. हां, आणि हे फक्त आपल्या हिंदू लोकांमध्येच आहे, बाकीचे लॉज आपल्याला अजून माहिती नाहीत काय आहेत. हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005. Often when we think of farmers who own land, we think of men. Women are seen as people who work on the fields, but not as people who own agricultural land. Till recently in some states, Hindu women did not get a share in the family's agricultural land. After the death of the father, his property was divided equally among his sons. Recently, the law was changed. In the new law, sons, daughter and their mother in Hindu families can get an equal share in the land. The same law will apply to all state and union territories of the country. म्हणजे आता काय होणार की जर तुम्ही हिंदू असाल तर मुलींना सुद्धा तेवढाच इक्वल अधिकार आहे. This law will benefit a large number of women. For example, Sudha is the eldest daughter of an agricultural family. She is married and lives in the neighboring village. After her father's death, Sudha often comes to help her mother with the farming work. Her mother has asked the patwari to transfer the land and enter her name along with the names of all the children in the record. Sudha's mother confidently organizes the farming with the help of the younger brother and the sister. Similarly, Sudha also lives with the assurance that if she ever has a problem, she can always depend on her share of land. म्हणजे काय की आता बायकांना पण तेवढाच अधिकार आहे, नुसतं काम नाही करायचं, त्यांचे लँड ते ओन पण करू शकतं. म्हणजे 7/12चा उतारा असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक फॅमिली मेंबरचे नाव लागणार, म्हणजे प्रत्येकजण ओनर आहे त्या लँडचा. Other public services, a survey. This chapter has looked at some of the administrative work of the government, especially for rural areas. The first example related to maintaining law and order and the second to maintaining land records. In the first case was examined the role of the police and in the second that of patwari. This work is supervised by other people in the department, such as Tehsildar or the superintendent of the police. We have also seen how people use these services and some of the problems that they face. These services have to be used and made to function according to the laws they have been framed for them. You have probably seen many other public services and facilities provided by various departments of the government. Do the following exercise for your village or visiting nearby village. List the public services in the village. म्हणजे काय? मिल्क सोसायटी, फेअर प्राइस शॉप, बँक, पोलीस स्टेशन, ॲग्रिकल्चरल सोसायटी, सीड्स अँड फर्टिलायझर सोसायटी, पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस, अंगणवाडी, क्रेश, गव्हर्नमेंट स्कूल, हेल्थ सेंटर, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. म्हणजे किती प्रकारच्या पब्लिक सर्व्हिसेस अवेलेबल असतात. करेक्ट? ह्या सगळ्या रिक्वायर्ड आहेत की नॉर्मल लाईफ फंक्शन करण्यासाठी. हाऊ इम्प्रूव्हमेंट कॅन बी मेड इन देअर फंक्शनिंग अँड ह्याच्या एक्झाम्पल्स बघा तुम्ही असं सांगितलं आहे. मग इथे त्यांनी सांगितलं की काय काय कुठल्या डिपार्टमेंटचं काय काम आहे हे तुम्ही लिस्ट डाऊन करा. सो इथे क्वेश्चन्स विचारलेत, पण आपल्याला हा फक्त ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून आपण याचे फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे हा धडा संपलेला आहे. क्वेश्चन्स आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.